नमस्कार नमस्कार नमस्कार। पडघममध्ये मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, जसं मी मागच्या वेळेला सांगितलं, पाऊस आल्यावर प्रत्येकाच्या मनातील पाऊस कविता ह्या कागदावर झिरपायलाही लागल्या असतील। म्हटलं चला आपणही एखादी कविता करूया। मी म्हटलं पावसाला चल रे माझ्या गावाला। पाऊस म्हटला शीक आधी झाडे लावायला, मग मला नको आमंत्रण द्यायला। मंडळी, जुलै महिन्याचा पहिला आठवडा हा वन महोत्सव सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे। या निमित्ताने आपणही झाडे लावूया, झाडे जगवूया आणि या वनाद्वारे पर्यावरणाचं संतुलन राखूया। या वन महोत्सवानिमित्त आपण एवढं जरी केलं ना, तरी पाऊस आपल्याला अजिबात वाट पाहायला लावणार नाही, हो ना? मी नाही तुम्हाला वाट पाहायला लावणार। चला तर सुरुवात करूया पडघममधील पुढील आठवड्यातील कार्यक्रमांमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळणार त्याची झलक पाहण्याची। सुरू करूया आपला कार्यक्रम पडघम। आई माझी मायेचा सागर, तिला तिने मला जीवन आधार। आई आणि मुलाच्या नात्याची थोरवी सांगणारा आपला कार्यक्रम आहे माझी माय। पाहूया त्याची एक झलक। खरं तर आमचं लहानपण सगळं गाण्यात गेलं, त्यामुळे बहुतेक मी गायिका सुद्धा झाले असते जर मी नृत्यांगना झाले नसते तर। कारण लहानपणापासून आईनी आणि माझे आजोबा बाळासाहेब केतकर, जे पुण्यामध्ये सगळेच जण त्यांना ओळखतात, तर माझा खरंच जन्म या दोघांनी पूर्ण गाण्यातच पूर्ण घडवला। त्यामुळे बहुतेक डान्स करताना सुद्धा किंवा नृत्य करताना आम्हाला गाण्याची जी काही चाहूल खरं होती ती आमच्या या दोघी आईनी, बाबांनी आणि माझ्या आजोबांनी आमच्या समोर मांडली। आज तिला खूप भरभरून आल्याचं कारण एक छोटी आठवण की खरं तर आम्हाला दोघींना तिने नृत्याला सुरुवात केलं। पहिली सुरुवात आमची SNDT या कॉलेजमध्ये जाऊन नृत्याची सुरुवात झाली आणि माणिक अंबिके यांच्याकडे मी पहिले सुरुवातीचे धडे घेतले। काही कारणास्तव मी नृत्य पुढे नाही करू शकत होते हे कळत होतं आणि मग थोडंसं घाबरूनच मी आईला न सांगता हा क्लास सोडून दिला होता आणि तिला त्याचा इतका राग आला होता की तिने हे कळल्यानंतर मला खूप मार दिला होता। खरं तर तो खूप मार हा आई एक फटका देतेच, म्हणूनच बहुतेक मडक्याला जसं आपण थापटी मारत मारत ते मडकं घडतं तसंच तिने आम्हाला हे पुढे घडवलं आणि आज त्याचा मला खूप अभिमान वाटतो की खरंच त्यावेळेला मी जर 2 फटके खाल्ले नसते तर बहुतेक या पदापर्यंत किंवा या अभ्यासात पुढे पुढे अजून काही करण्याची इच्छा माझ्यात उर्मी घडली नसती। त्यामुळे आज मला खूप असं वाटतंय की तिने जे फटके दिले ते बहुतेक आपण ते मडकं करताना ते चापटी दिल्याशिवाय त्याला सुंदर आकार येत नाही। म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं आई म्हणजे आकार, आई म्हणजे उकार। आई आपला हात धरून पुढचं पूर्ण आयुष्य या नृत्यातनं किंवा या जगात कसं बघावं हे घडवत असते। जेव्हा हिने दुकान सुरू केलं इथे त्यावेळेला माझे आई आणि वडील दोघंही बेड रिटर्न होते आणि त्यावेळेला असं घडलं की माझ्या हिच्या दुकानाच्या उद्घाटनाच्या 4च दिवस आधी माझ्या वडिलांचं निधन झालं आणि वडिलांनी त्यांना असं सांगितलं होतं तिला की सई तू एक लक्षात ठेव, माझं काही झालं तरी चालेल पण दुकानाचं उद्घाटन तू बंद करायचं नाहीस। मंडळी, रस्त्यावरील खड्ड्यातलं पाणी पायानं उडवत जाणं हा मुलांच्या अगदी आवडीचा खेळ, हो ना? पण सावधान, त्या खड्ड्याजवळ जवळच असलेल्या विजेच्या खांबातून वीज प्रवाह प्रवाहित होऊ शकतो। म्हणूनच आपल्या मुलांना असं करण्यापासून परावृत्त करा आणि सतर्क रहा। वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची, आपण परत भेटणार आहोत। पाहूया पडघम। अचूक विश्वास आणि काटेकोरपणा हे सह्याद्री वाहिनीच्या बातम्यांचं वैशिष्ट्य। म्हणूनच लोक सह्याद्री वाहिनीच्या बातम्यांना पसंती देतात। हे आम्ही नाही बोलत, तर हे आपल्या प्रेक्षकांच्या अनुभवाचे बोल आहेत। बघूया। मुंबई दूरदर्शनच्या वृत्त विभागातर्फे बातमीपत्रात सातत्याने बदल करण्यात येत आहे। बातमीपत्र आपल्याकडे आणखी अधिक लोकप्रिय कशा प्रकारे करावीत याकरिता उपकरणाच्या जाग्याने
विज्युअल्स ज्याला म्हणते, दृश्य माध्यम आहेत, त्या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. याशिवाय आम्ही बातमीपत्राचा अवधी आहे तो सुद्धा वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय झटपट बातम्या ज्या आहेत, जलद गतीने ज्या देणाऱ्या बातम्या, त्या सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत. नमस्कार, मी सरस्वती कोवळेकर. दूरदर्शन वृत्त विभागामध्ये उपसंचालक पदावर काम करते. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीची 5 बातमीपत्र आम्ही सकाळपासून सुरू करतो. सकाळी 8:30चं पहिलं बातमीपत्र असतं, ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हे काम चालू असतं. पूर्वी 15 मिनिटाच्या बातम्या असत. ज्या वेळेला कोणतीही चॅनल्स नव्हती, अशा वेळेला दूरदर्शनने हे काम सुरू केलं. बातमीपत्रामध्ये ते आपल्याकडे विविध स्तरातले जे आहेत घटकांना अधिकाधिक आपल्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध प्रकारच्या कॅप्सूल, ज्या शेतकरी आहेत, कामगार आहेत, व्यापार आहेत, आर्थिक धोरण आहे, याविषयी आम्ही अधिक माहिती लोकांपर्यंत देण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय 9:30च्या बातम्यांमध्ये मुलाखतीच्या अनुषंगाने सामान्य लोकांचे प्रश्न आर्थिक असतील, राजकीय असतील, सामाजिक असतील, अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि याकरिता दूरदर्शनचे सगळे अधिकारी आहेत, कार्यक्रम विभाग असो, अभियांत्रिकी विभाग असो, यांच्यातर्फे योग्य सहाय्य मदत आम्हाला मिळत आहे. देशभरातले किंबहुना महाराष्ट्रातले जे थोर नेते आहेत की ज्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे, मग ते आचार्य अत्रे असतील किंवा एखादा ज्येष्ठ लेखक असतील किंवा खेळाडू असतील, अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही त्यासाठी गेस्ट बोलवतो, पाहुणे बोलवतो बातमीमध्ये, आणि त्यांचं कार्य काय हे सांगत असतो. आज महाराष्ट्र घडला कसा हे फक्त शाळेच्या पुस्तकांमध्येच राहिलंय. तर ते पुस्तकामध्ये न ठेवता आजच्या तरुण पिढीला आज आपण जे जगतो आहोत त्या जगण्यामागे ज्या लोकांनी मेहनत केलेली आहे, ती मेहनत कशी होती हे सांगण्यासाठी आम्ही 9:30च्या बातमीपत्रांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना बोलवत असतो. स्मार्ट सुनबाई हवी आहे, हुशार, अष्टपैलू. हो, पण सासूबाई, अशी स्मार्ट सुनबाई आपल्याला फुकटात मिळत नाही. हो, पण तुमची सून स्मार्ट आहे हे दाखवायचंय. त्यासाठी भाग घ्या आमच्या कार्यक्रमात स्मार्ट सुनबाई. पाहायला विसरू नका स्मार्ट सुनबाई. पूर्वाताई, तुम्ही डोळ्यांवरची पट्टी काढा पाहू. आहे की नाही जसा तसा ट्रे? हो, त्यातले काही बदल केलेले आहेत. ते 2 बदल काय केले सांगा. प्रत्येक बदलाला 5 गुण आहेत. द्या माझ्याकडे, द्या. ते मोजताय नाही. अच्छा, बाजूला काढली. टाळ्या. वा, एक बदल ओळखलेला आहे. आणि एक की 3 ते आता तुम्ही ठेवून द्या, त्याच्यानंतर मी सांगणार ना. एक की बाजूला. हा, मग ती बाजूला करा. कुठे बाजूला केली मी? याच्यातली काढली. हा, मग ती कुठे आहे? आता शोधायची असं. हा, माझ्या हातात तर नाहीये की. मला सांगा, ही की एक कमी की काढलेली आहे, माझ्या हातात ठेवा. उत्तर काय? की काढले मी ना, एक कमी केले ना. कॉंग्रॅच्युलेशन, बरोबर दुसरं उत्तर चुकीचं दिलेलं आहे. मॅडमनी हे उत्तर बरोबर ओळखलेलं आहे. बरोबर हे उत्तर खाली गेलेलं आहे, कारण की ह्याचे तुम्हाला मिळालेले आहेत 5 गुण. आणि दुसरं मी फक्त ह्याच्यात बदल केलेला आहे. कशात? लाईनीमध्ये. बरोबर, करेक्ट. आता हे आपण असंच ठेवूया. बरोबर. आता यांची गंमत करूया. आता ताई, तुमचं नाव काय म्हणालं? विनीता पाटील. रागवता कशाला? हा, विनीताजी, आता मी गंमत करणार आहे की काही वस्तू मी बदलणार आहे, त्या ओळखून दाखवायच्या. हा, चला. डोळ्यावरची पट्टी काढा. काय बदल केले तुम्ही सांगा. ह्यानी बरोबर एकच बदल ओळखून दाखवला, दुसरा चुकीचा ठरला तुमचा. तर तुम्ही मी काय काय बदल केले ते लगेच बाहेर काढून ठेवायचे की हे बदल केलेले आहेत. काहीच नाही. हा,
कॉन्फिडेंटली उत्तर काय आहे? काहीच नाही. नाही, काय नाही? काहीच बदल केलेला नाही माझ्यात काय ह्याच्यात? याच्यात. अच्छा, ह्याच्यात मी काहीच बदल केलेला नाही. नक्की? नक्की नक्की 3 वर्ष जास्त एक्सपिरियन्स आहे तुमचा. तुम्ही चुकलात, त्या कमी आहे तुमच्यापेक्षा तरी. वा 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 वा. रिमझिम बरसणारा पाऊस कितीही आवडला ना तरी तो पावसाळा म्हणजे साथीच्या रोगांना आमंत्रण असाही असतो. म्हणूनच रस्त्यावरचे उघडे पदार्थ खाऊ नका, कुठेही पाणी पिऊ नका आणि पाणी पिताना ते उकळून व गाळून प्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. स्वच्छता हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सह्याद्री वाहिनी नेहमी चांगल्या कामांची दखल घेत असते. अशाच प्रकारचा आपला कार्यक्रम आहे वार्तापत्र स्वच्छता अभियान. पाहूया हा कार्यक्रम कशा प्रकारे केला जातो. वार्तापत्र स्वच्छता अभियान हा कार्यक्रम प्रत्येक रविवारी सकाळी 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होतो. सन 1915 रोजी ऑक्टोबरच्या जवळजवळ 10 तारीखला हा कार्यक्रम पहिल्या प्रथम प्रसारित झाला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम म्हणजे स्वच्छता अभियान हे कॅम्पेन संपूर्ण महाराष्ट्र भारतभर सुरू झालं. त्याचाच एक भाग म्हणून दूरदर्शनचे सह्याद्री वाहिनीचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सुरू झाला. आज जवळजवळ या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय. आम्ही महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा या सर्व पातळ्यांवर स्वच्छताविषयक जे जे काम चालतं त्याचा आढावा या बुलेटिनमध्ये घेत असतो. केवळ जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकाच नाही तर ग्रामपंचायत लेव्हलवर सुद्धा कशा पद्धतीचं काम केलं जातं याच्या काही सक्सेस स्टोरीज या वार्तापत्रातून आम्ही प्रसारित करतो. स्वच्छता एक संस्कार म्हटलं जातं किंवा एक शिस्त म्हटली जाते आणि प्रत्येक आई वडीलच आपल्या मुलाच्या अंगी ही शिस्त मांडवत असतातच. मात्र कुठेतरी आजकाल तो विसर पडलेला दिसून येतो. आता माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मागच्या काही महिन्यांपासून जेव्हा मी या वार्तापत्राचं वाचन करते तेव्हा मलाही सर्वदूर महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कार्यांची माहिती मिळाली आणि माझ्यातही आमूलाग्र बदल झाले. मी केवळ माझं घर किंवा आसपासचा परिसर स्वच्छ करण्याकडे भर देत नाही तर इतरत्र जाऊनही आमच्या सोसायटीमध्ये जाऊन देखील जनजागृती करत असते. लहान मुलांना समजावून सांगत असते की स्वच्छता किती महत्त्वाची आहे ते. पडघम पाहत रहा आणि कार्यक्रमांचा आनंद लुटत रहा. समस्या कोणतीही असो, समाधानकारक उत्तरांसाठी फोनवरील तुमचा सहभाग आहे महत्त्वाचा. ज्यातून खुलत जाणार विविध तज्ञांसोबत नवनवीन विषयांवरील चर्चा. पोलीस दलातील संधी, प्रशिक्षण आणि सेवा या विषयासाठी आपण बोलावलं होतं पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे यांना. 109 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा महिला कॅडेट आहेत ज्यांना मानाची तलवार अर्थात स्वॉर्ड ऑफ ऑनर मिळाली होती. तर त्यांच्याशी आपण आता बोलूया. तुम्हाला कसं वाटलं ह्या सगळ्यामध्ये यावं आणि पोलीस दलात यावं आणि तो सगळा अनुभव तुमचा कसा होता? लहानपणीच तयारी केली होती मनाची की मला पोलीस व्हायचे म्हणून. एक आशा होती, स्वप्न होतं छोटंसं, ते पूर्णही झालं. आणि कॉन्स्टेबल असल्यानंतर पुन्हा PSI व्हायचं ठरवलं. एक प्रेरणादायी शिंदे मॅडमकडे पाहून प्रेरणा मिळाली PSI व्हावं म्हणून. आणि असंच वाटचाल करत, कारण पूर्वीचं जे होतं माझं पास जो होता एकदम सर्वसाधारण शाळेत शिक्षण झालेलं सर्वसाधारण घरातली मुलगी होती मी. त्याच्यानंतर थोडीशी मनाशी जिद्द धरली आणि सातत्य, प्रामाणिकपणा आणि अभ्यास या 2-3 गोष्टीचा एक संगम केला आणि यश मिळालं. मानाची तलवार स्वॉर्ड ऑफ ऑनर मिळाल्यानंतरचा अनुभव कसा होता? तो माझ्या लाईफमधला सगळ्यात बेस्ट अनुभव होता. कारण मी स्वतःवर आणि आईवडिलांवर खूप प्राऊड फील करत होते. कारण त्यांच्यामुळेच मला हे शक्य झालं. त्यांनी जर कदाचित मला आणलंच नसतं जगात ते मी शक्य करू शकले नसते. म्हणून मला माझ्या आईवडिलांवर खूप प्राऊड फील करते. जगातले सर्वात बेस्ट आईवडील आहेत ते. जाता जाता तुम्ही आम्हा सगळ्यांना काय सांगाल? पोलीस दलात येण्यासाठी सगळ्यांना काय मार्गदर्शन कराल?
माझं सर्वात अगोदर शेतकऱ्यांच्या मुलामुलींना आव्हान आहे की त्यांनी पोलीस खात्यात यावं, त्यांचं स्वागत आहे आमच्याकडे. आणि सर्वात कमी पैशात आणि गरजू लोकांना नोकरी आणि रोजगार उपलब्ध करून देणारं खातं म्हणजे पोलीस खाते. तुमची जर जिद्द, अभ्यास आणि प्रामाणिकपणा असेल तर तुम्ही नक्कीच खात्यामध्ये चांगलं काम करू शकता आणि आपलं जे समाजाचं बांधिलकी आहे ती यशस्वीपणे पार पडते. आणि मला कधीच वाटलं नव्हतं की मी इथे येऊन बाईट देईल किंवा इथे येऊन माझा कार्यक्रम होईल, लाईव्ह प्रोग्राम होईल. त्याबद्दल सह्याद्री वाहिनी आणि सर्व परिवाराचं आणि स्टाफचं अत्यंत आभारी आहे. मंडळी, सह्याद्री वाहिनीची लोकप्रियता घराघरात पोहोचली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आल्या आहेत. गिरीश गाडे, मी श्रीरामपूरची आहे. आम्हाला सह्याद्री वाहिनीवरचे कार्यक्रम खूप आवडतात. असेच कार्यक्रम तुम्ही चांगले करत राहा, आम्ही पाहत राहू अशी आमची इच्छा आहे. मी सह्याद्री वाहिनीवरचे स्मार्ट सुनबाई बातम्या असे आणि सिरियल्स असे कार्यक्रम बघते. सह्याद्री वाहिनीने लहान मुलांसाठी नवीन काहीतरी कार्यक्रम आयोजित करावीत जेणेकरून त्यांची उन्नती होईल. माझं नाव आहे अलका गणेश गोरे, राहणार कारेगाव, आणि मी सह्याद्री वाहिनीचे रुचिरा, स्मार्ट सुनबाई, चालता बोलता, माय मराठी हे सर्व कार्यक्रम बघते. आणि आणखीन सह्याद्री वाहिनीने यापेक्षाही आणखी युवा पिढीसाठी असे नवनवीन कार्यक्रम घेऊन यावे जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होईल. चला तर मंडळी, आता वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. एक गोष्ट मला मनाविरुद्ध करावी लागते, पण काय करणार, आपली वेळ संपलेली आहे. पण या वनमहोत्सवानिमित्त झाडे लावताना तुम्ही तुमची सेल्फी नक्की काढा आणि ती आम्हाला पाठवा. चला तर मग भेटूया पुढील भागात याच वेळी याच दिवशी एका स्पेशल सेल्फीसह. तोपर्यंत नमस्कार.